दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण 22 क्रमांकाचा वृद्धाचार श्रवण करणार आहोत. सत्रसिंगी नागाई देहावसान, शोधनी कवीश्वरी वाक्य करणे. नाती नागाईचा म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा या भटोबासांच्या या नाती होत्या. त्यांच्या देहावसानाच्या संदर्भामध्ये ही स्मृती वृद्धाचार आपण या ठिकाणी घेत आहोत. अत्यंत कठीण असा जो आचार आहे तो नाती नागाईसांनी केलेला आहे आणि देहक्षेपण स्त्री असून सुद्धा कशा प्रकारे त्यांनी केलं हा संदर्भ या ठिकाणी आपण या वृद्धाचाराच्या माध्यमातून बघत आहोत. नाती नागाईचे ते महेश्वर पंडितांची कन्या. भटोबासांचे जे पुत्र आहेत ते भटोबासांचे पुत्र महेश्वर पंडित म्हणजे मोठे पुत्र, आणि त्या महेश्वर पंडितांची ही मुलगी आहे, भटोबासांची नात आहे. आणि स्मृतीमध्ये सुद्धा यांचा उल्लेख येतो की नागाईचे ते भटोबासांची नात महेश्वर पंडितांची कन्या. तयासी भटोबासांपासून श्रवण अनुसरण भटोबा सपरिवारी विजना जाती. 209 क्रमांकाची स्मृती येते. भटोबा जेव्हा विजनाला जायचे आणि नागाईचा ते बिडा राखायला ते ठेवायचे, म्हणजे त्यांना तिथे धर्मवार्तेला त्यांना जाता येत नव्हतं. हर मार्ग सेवा भटोबास काठीचे नि भावे एकी रुई प्रदान करून विजन करीत. विजनाला भटोबास बसायचे काठी तळीच आणि कदाचित एखाद्या खडकावर बसायचे. मग तिथे धर्मवार्ता व्हायची आणि नागाईचे पंडिता केशोबाचा कवीश्वरा ते पुसते. धर्मवार्तेला जाता येत नाही, पण ते आल्यानंतर बिडारी आल्यानंतर मार्गात आल्यानंतर नागाईचा पंडितबास आणि केशोबास यांना विचारायचे की आज काय धर्मवार्ता झाली, आणि मग जी धर्मवार्ता झालं ते सांगायचे. ते नागाईचे भटोबासाशी जाऊन संवाद होते आणि मग जो विषय ऐकला त्याबद्दल त्या नाती नागाईचा भटोबासांशी मग त्याविषयी त्यांच्या ज्या काही शंका निर्माण व्हायच्या त्या शंका असतील किंवा अजून काही विश्लेषण असेल त्या संदर्भामध्ये नाती नागाईचा भटोबासांशी धर्मसंवाद करायच्या. एकूण दिवशी संवादिता नागाईचा म्हणतात, आजी हे पंडिती ऐसे म्हटले, केशवे ऐसे म्हटले, कवीश्वरी ऐसे म्हणितले. याउपरी भटोबास म्हटले, तयासी मी ऐसे ज्ञान केले, आता हे अपूर्व झाले, येणे उभया लाभू झाला. म्हणजे सर्व लक्षात घ्यायचे ते की काय धर्मवार्तेमध्ये आचार्य भटोबास काय म्हणाले, त्यावर मग कोणी काय उत्तर दिलं, कोणी काय प्रश्न केले, हे सर्व नंतर ऐकायचे. धर्मवार्तेला जाता येत नव्हतं, परंतु ते नंतर ऐकून आणि मग भटोबासांशी बोलताना मग हे सर्व विश्लेषण नाती नागाईचा भटोबासांपुढे बोलायचे. मग ते तर याच्यावर त्यांनी असं म्हटलं, मग त्यांनी तर असा प्रश्न विचारला, यांनी तर असा प्रश्न विचारला, आणि ते ऐकून आचार्य भटोबासांना बरं वाटायचं की धर्मवार्तेला परत धर्मवार्ता जर का झाली, चिंतनी ज्याला म्हणतात, किंवा अजून त्याला उजळता येईल अशा प्रकारचा जर का संवाद शास्त्र संवाद झाला तर तो विषय अजून उजळतीला येत असतो. आणि म्हणून धर्मचर्चेनंतर परत त्याला अनुरूप असलेले जी काही धर्मवार्ता आहे ती परत घडली पाहिजे आणि त्याविषयी जेवढं विश्लेषण होईल. म्हणजे असं असतं की सांगणारे व्यक्ती तर त्यांच्या विद्वत्तेनुसार ते सांगत असतातच, त्यांचं पूर्ण ते कस लावत असतातच, पण या उपरांतही जेव्हा कोणीतरी प्रश्न विचारतं तेव्हा लक्षात येतं की हा विभाग राहूनच गेला बरं का. म्हणजे प्रश्नातनं अजून काहीतरी नवीन जो दृष्टिकोन आहे
तो त्याच्यातनं लक्षात येत असतो. कधी कधी तो विषय पुन्हा पुन्हा सांगून जे लक्षात येत नाही, पण एखाद्याची शंका मनामध्ये निर्माण होऊन तो विषय समोर येतो, मग विचार येतो की यावर आपण कधीच चिंतन केलं नाही. म्हणून धर्मवार्ता तर सांगितलीच देवाने, पण परस्परे मथन सांगितलेलं आहे. धर्मवार्ता हा एक प्रकार वेगळा आहे आणि परस्परे मथन म्हणजे अजून अजून त्या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल जाणं. धर्मवार्तेमध्ये सुद्धा जसं पोथीची चिंतनी होते, तर त्या पोथीची चिंतनी धर्मवार्तेमध्ये मोडेल आणि त्या धर्मवार्तेमध्ये त्या चिंतनीमध्ये अजून प्रश्न होणे, संदेह निर्माण होणे, ते बोलून दाखवणे आणि त्याचं उत्तर मिळणे, त्याच्यावर उहापोह करणे, हे सर्व कशामध्ये येतं? त्या सखोल अशा त्या धर्मवार्तेमध्ये ते येत राहतं. आणि त्या ठिकाणी ते जर का अशा प्रकारची जर का धर्मवार्ता झाली, तर मग चिंतनी आणि त्याच्यावर धर्मवार्ता आणि परस्परे मथन, जेवढं एकमेकांना प्रश्न विचारू आपण, एकमेकांना त्याची उत्तरं देऊ आपण, त्या संदर्भामध्ये जे काही आपण पुस्तक, शास्त्र, ग्रंथ जे आपण चाळू, लीळाचरित्र बघू, सूत्रपाठ बघू, दृष्टांत बघू, हे सर्व परस्परे मथन या पदामध्ये जातं. आणि परस्परे मथन म्हणजे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये धान्य भरता आणि धान्य भरल्यानंतर ते धर्मवार्तेमध्ये येईल किंवा चिंतनीमध्ये येईल, परंतु त्याच्यावर जर का परस्परे मथन म्हणजे तो डबा आपण हलवतो अजून, आणि काय करतं, ते धान्य जे आहे वरवर बसलेलं आहे ते अजून चांगलं खाली जाऊन बसतं, है ना, असं करतात. तर हे काय आहे, ती जी काही धर्मवार्ता झालेली आहे ती अजून चांगल्या प्रकारे अंतःकरणामध्ये ती ठीक बसणे किंवा बरोबर ते लक्षात येणं, त्याचा उहापोह होणं, हे परस्परे मथन आहे. आणि परस्परे मथन केल्यानंतर मी मागेही सांगितलं की निरूपणापेक्षा तुम्ही जे प्रश्न उत्तर विचारता, तुम्ही जी त्याविषयी चिंतनी घेता किंवा तुम्ही त्याच्याविषयी धर्मवार्ता घडून आणता, त्याच्यामुळे तो विषय अजून चांगल्या प्रकारे लक्षात येतो. मला आठवतं की संवत्सरला मोठे बाबा पोथी करायचे आणि चिंतनी मग मामाजींकडे असायचे. मग काही विषय जो पोथीमध्ये कळायचा नाही, तर बाबांना विचारायची परत हिंमत नाही असा काही प्रश्न, ते विषय चिंतनीमध्ये बोलल्या जायचे. म्हणजे काही अजून ज्येष्ठ मंडळी होती, ते भरपूर प्रश्न वगैरे विचारायचे, मग आम्हाला ते सर्व ऐकायला मिळायचं की म्हणजे पोथीमध्ये हा विषय विश्लेषित झाला, परंतु तो लक्षात नाही आला. चिंतनीमध्ये परत ऐकताना तो लक्षात आला आणि त्याच्या संदर्भात काय काय प्रश्न असू शकतात ते ज्येष्ठांकडनं ते कळायचे आणि त्याचं उत्तर मग मामाजींकडनं मिळायचं. म्हणजे पोथी एवढंच चिंतनी महत्वाची आहे. आणि जर का चिंतनी ऐकायची तर पोथी ऐकणं महत्वाचं आहे. म्हणजे पोथी ऐकल्याशिवाय चिंतनी कळणार नाही, आणि चिंतनी ऐकायची तर मग पोथीमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन ती पोथी ऐकावी लागेल. आणि मग चिंतनीमध्ये चिंतनी तर व्हायचीच, पोथी जशी झाली तशी चिंतनी व्हायची. ही झाली धर्मवार्ता. आणि त्या चिंतनीमध्ये जे प्रश्न केले जायचे, त्याची उत्तरं मिळायचे, त्याला म्हणतात परस्परे मथन. म्हणजे त्यांनी जरी उत्तर दिलं, गुरुजींनी तरी त्याला आपला एक क्रॉस प्रश्न, किंवा इथे वचनामध्ये तर असं सांगितलं, म्हणजे आता संदर्भ समजा की विकार शून्य सांगितलं, हे निरूपण झालं, पण त्याला मग आक्षेप की बाबा मग स्वामी तर म्हणतात जीव विकारा वेगळा केवळाही झाल्याची नाही, मग विकार शून्य कसं काय? मग त्याला ते उत्तर देणार की तिथे आदविकाराची शून्यता सांगितली आहे. म्हणजे जीव विकारा वेगळा केवळाही झाल्याची नाही, म्हणजे एक तर आदविकाराच्या जीव अधीन असतो, नाही तर ऊर्ध्व विकाराच्या अधीन असतो. आपल्याला आदविकाराची शून्यता सांगितलेली अस्तिपरीमध्ये, म्हणजे ऊर्ध्व विकारा वेगळा आपण व्हायचं नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे प्रश्न उत्तर हे परस्परे मथन आहे. आणि नाती नागायचा ज्या आहेत ह्या धर्मवार्तेला तिथे उपस्थित नसायच्या, पण धर्मवार्ता काय झाली ते मात्र ते पूर्ण विस्तृतपणे विचारून घ्यायचे. याला म्हणतात शास्त्राची आवड. शास्त्राची आवड खूप क्वचित लोकांना असते बरं का. असं सर्वसाधारण सर्वांना शास्त्र ऐकायची आवड हा प्रकार खूप दुर्लभ असतो. देवपूजा ठेवली आपण तर किती लोक येतात, परंतु शास्त्रचिंतनाला
कमी लोक असतात, कारण की तो अधिकारच तेवढा असतो. त्या अधिकाराच्या पलीकडे ते नसल्यामुळे तिथे त्यांना जाणं नाही. तुम्ही जर का नुसतं टी व्ही बघत असाल तर तुम्ही टी व्हीवर एवढं काही बघायला मिळतं, पण तुम्ही तुमच्याच आवडीचा लावता, म्हणजे तुमची आवड जेवढी आहे तोच विभाग तुम्ही बघत असता. मुलं त्यांना जे आवडतात तेच बघत असतात. अशा पद्धतीने वयस्कर लोक असतील तर ते बातम्यांशिवाय दुसरं काही बघत नाहीत. तसं ज्याचा जो अधिकार आहे तो त्या त्या अधिकारांवर तिथे उपस्थित होतो. परंतु आपल्याला शास्त्रचिंतन का करायचंय? कारण की आपल्याला त्यातनं आपला अधिकार कळतो. नाती नागाईचा भटोबासांच्या नाती आहेत, तरी सुद्धा त्यांना विजनाला जाता येत नाही त्या लोकांसोबत. का? तर त्यांची बिडा राखण्याची सेवा आहे. आता ही बिडा राखण्याची जी सेवा आहे ती सर्व काळ नसते. ही कदाचित 8 दिवस असेल, जसं आमची रात्रपाळी असायची संवत्सरला 3 सत्र असायचे. त्याच्यामध्ये पहिली एक असायची गस्त घालण्याची पाळी, दुसरी आणि तिसरी. प्रत्येक याच्यामध्ये 2-2 जण आम्ही असायचो. मग ती काही रोज नसायची, ती अशी फिरून यायची बरोबर मार्गामध्ये. सगळ्या गोष्टी अशा एकाला म्हणजे प्रत्येकाला ती सेवा प्राप्त होत असते. तशा पद्धतीने इथे जी काही सेवा त्यांची बिडा राखण्याची आहे, आपण आऊसांच्या लीळेमध्ये बघतो. आऊसांनी श्वानाला दगड मारलेला आहे, त्या लीळेमध्ये सांगतात ती दिसी आऊसाची बिडा राखावयाची पाळी. म्हणजे त्या दिवशी त्यांची होती, म्हणजे रोज वेगवेगळे बिडा राखणारे असणार आहेत. आणि यामध्ये आऊसा नाती नागाईचा जरी आहेत तरी त्यांना त्या ठिकाणी बिडा राखायची सेवा आहे. मार्गामध्ये सेवा जी आहे ती प्रत्येकाला ही सुपूर्द केलेली असते. या जरी तिथे धर्मवार्तेला त्यांना जाता येत नाही सेवेमुळे, तरी मात्र त्यांचं चिंतन ते सुरू आहे की आज पोथीमध्ये काय होणार आहे, आज कुठली चर्चा होईल. ती तगमग, ती तळमळ त्यांच्यामध्ये आहे. आणि आल्या आल्या ते सर्वांना ते विचारतात की बाबा आज काय झालं. आता पोथीमध्ये आम्ही होतो, दुतोंडे बाबांनी आम्हाला सांगितलं की चिंतनी कशी पाहिजे, की जिथे पोथी संपली की लगेच चिंतनी झाली पाहिजे. कमीत कमी तुमच्यातल्या तुमचं जे स्वतःचं चिंतन आहे की आत्ता पोथीतनं काय ऐकलं हे लगेच झालं पाहिजे. तुम्ही म्हणाले की 1 तासाने आम्ही चिंतन करू, तर 1 तासाने ते काही राहत नसतं बरं का. आता सकाळीच मला एक असं आठवलं की ते लाडवाचं जे सारण असतं ते गरम असतानाच ते बनवलं तर ते लाडू बनतात. त्याच्यानंतर मग जसं ते थंड होत जातं तसं लाडू बनवणं कठीण होतं. तसं धर्मसंवाद जी पोथी आहे त्याच्यामध्ये जेवढं अंतर पडेल तेवढं तुमचं चिंतन हे कमी होत जाईल. ते लगेच चिंतन झालं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा संवत्सरला एकदा अस्थिपरी लागली होती, माझे एक स्नेही आणि मी आम्ही ते पोथीमध्येच धरत होतो. बाबा काय शंका देतात, काय प्रयोग देतात. आणि तिथून उठलं की लगेच आम्ही दुसरीकडे आश्रमाच्या आवारातच बसायचो आणि लगेच आम्ही ती अस्थिपरी लावून बघायचो की आत्ता बाबांनी शंका काय दिल्या वगैरे. लगेच तिथल्या तिथे आम्ही ते पाठांतर करत होतो. म्हणजे अशा पद्धतीने ते तेव्हाच केलं तर आम्हाला जमायचं. आम्ही जर का म्हटलं 2 तासांनी बसू, मग आम्हाला ते शंका आठवत नव्हत्या. म्हणजे ते धर्मवार्ता जी आहे ती अशा पद्धतीची की ते आले लगेच नाती नागायचा त्यांना विचारतात की आज काय धर्मवार्ता झाली, लगेच विचारावं. म्हणजे ते लगेच ताजं असेल ते तसंच्या तसे शब्द त्यांच्या मुखातनं येणार आहेत. आणि एरवीच हे जे काही पंडित बास वगैरे केशराज बास हे एरवीच यांचा दैवराटीचा शास्त्राचा अधिकार एवढा मोठा आहे की सहजपणे आमचे आचार्यही म्हणतात त्यांच्याशी बोलताना माझं शास्त्र उजळतं, इतकी मोठी पोच पावती या दोघांना दिलेली. म्हणजे आपली धर्मवार्ता अशा पद्धतीची असावी, आपले प्रश्न अशा पद्धतीचे असावे जे सर्वांना धर्म आचरण्यासाठी उपयुक्त ठरणारे प्रश्न असले पाहिजेत. महादाईसांचे प्रश्न बघा, 800 वर्षा पहिले ते प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं 800 वर्षा आधी दिलेली आहेत. ते अजूनही प्रश्नही एक्सपायर झाले नाहीत, उत्तरही एक्सपायर झाले नाहीत. 800 वर्षापूर्वीचे प्रश्न आणि उत्तरं आजही आम्हाला उपयोगी पडत आहेत. आपल्याकडे असे कितीतरी यंत्र आहेत की जे त्या काळातले असतील तर ते या काळात उपयोगी पडत नाही. 20 वर्षाचा जर फोन असेल तो आता आपल्याला उपयोगी नाही पडत. ते म्हणतात नाही ते आता हे नाही होत. टी व्ही असेल, कम्प्युटर असेल, हे एकदम जुनं झालं की ते आत्ताच्या काळात उपयोगी पडत नाही. महादाईसांचे प्रश्न अजूनही ताजे आहेत.
आमच्या स्वामींनी दिलेले उत्तरं अजूनही तशीच्या तशीच आहेत, जी आजही आम्हाला तीच उत्तरं आणि तेच प्रश्न कामी येत आहेत. आणि म्हणून इथे आमच्या बाईचा सुद्धा कोणा एका व्यापारा जर का गेले असतील आणि ते येईपर्यंत धर्मवार्ता संपली असेल, तर आमच्या बाईचा हे प्रेमी भक्त आहेत. त्यांना काही शास्त्र चिंतन वगैरेची तशी आवश्यकता नाही बरं का. त्यांना आवड असेल तो भाग वेगळा, ते ऐकतील तो भाग वेगळा. परंतु एरवी जरी त्यांनी शास्त्र नाही जरी ऐकलं तरी त्यांचे ते प्रेमी या भक्तामध्ये असल्यामुळे त्यांचे बैसल्याची म्हणजे तिथे जे काही सेवा आवडीपूर्वक करतात आत्यंतिक आवडी भक्ताची असते. म्हणून त्यांच्या सेवा दास्यानेच कितीतरी कर्मांचा नाश त्यांचा होत असतो. तरी सुद्धा बाईसा आमच्या जेव्हा येतात, धर्मवार्तेचं महत्त्व बघा कसं आहे की धर्मवार्ता संपन्न झालेली आहे. स्वामींना बाईसा विचारता जीजी आज काय झालं निरूपणामध्ये, आज धर्मवार्तेमध्ये काय झालं. आमचे स्वामी म्हणतात बाई वानरेशा ते पुसा भटोबासांना विचारा. आणि लगेच त्या ठिकाणी 2 लाभ आहेत की तिथे धर्मचर्चा आता भटोबा जर का बाईसांना सांगतायत तर बाईसांचाही लाभच आहे, त्याच्यामध्ये नुकसान काही नाही. आणि तत् संबंधित जर का इतर परत कोणी ऐकत असतील तर त्यांचा परत जुना लाभ आहे, ते परत ऐकतायत. आणि अजून एक लाभ असा आहे की भटोबासांची परत उजळणी होते आहे. आणि ते सांगता सांगता असं काहीतरी अपूर्व त्या दिवशी विषय झालेला असतो की बाईसांना असं वाटतं की देवाने खरंच असं सांगितलं का, म्हणजे एवढा महत्त्वाचा विषय झाला किंवा देवाने हे मत मांडलं याच्याविषयी. मग ते स्वामींना विचारलं जीजी हा हे बोलतायत ते बरोबर आहे. असं 2-3 वेळा झालं असेल तेव्हा स्वामी म्हणाले बाई हा काही आपले बोलेल, हा यथेच्छेची बोलेल की. म्हणजे ते धर्मवार्तेमध्ये अजून एक काळजी घ्यायची असते की तुम्ही तुमच्या खिशातलं टाकायचं नसतं. ज्याला आपण शोक्ती बोलतो ती शोक्ती त्याच्यामध्ये येता कामा नये, शास्त्रोक्ती येता कामा नये, लोकोक्ती येता कामा नये. तुम्ही म्हटले की बाबा आपण शनिवारी ठेवू कार्यक्रम, नाही शनिवारी ठेवायचं नसतं. का? शनिवार अशुभ दिवस आहे. कोणी सांगितलं? नोकरीवाल्यांसाठी तर सगळ्यात शुभ दिवस आहे शनिवार रविवार. त्यांना 2 दिवस सुट्टी असते. त्यांना काही पण विचारा कधी जायचं स्नान करायचं, शनिवार रविवार जाऊ आपण. आणि आपण जर का शोक्ती शास्त्रोक्तीनुसार म्हणलं शनिवार वाईट दिवस आहे तर असं काही मध्ये टाकायचं. धर्मकार्यासाठी वेळा काळाचं कुठलंच बंधन आहे. जेव्हा तुम्हाला विधी उपस्थित झाला आणि तुम्ही म्हटलं नाही आज शनिवार आहे आज आम्ही काही विधी करणार नाही, तो तसं नाही. जेव्हा जो विधी उपस्थित झाला तुमच्यापर्यंत देवाने पोहोचवला, मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संदेह असता कामा नये. विषय सुरू आहे, सोक्तीचा भाग आपण टाकायचा नाही त्याच्यामध्ये की बाबा ह्या दिवशी करावं त्या दिवशी न करावं, असं काही बंधन नाहीये. शुक्रवारी स्नान झालं पाहिजे देवपूजेला असं कुठे काही लिहिलेलं आहे का काही? कधी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही स्नान घालू शकता ना. स्थान आहे, स्थानाला रोज स्नान चालू आहे. मग आपल्यालाच दिवस कसं काय वाटून झाले की शुक्रवारीच घालावं, काही भागात फक्त बुधवारीच घालतात. तर अशा प्रकारची सोक्ती धर्मचर्चेमध्ये धर्मवार्तेमध्ये आपल्याकडनं येता कामा नये. तुम्हाला काय वाटतं हे मत तुम्ही मांडू शकता की मला असं वाटतं. पण जसं मी पण सांगताना मी सांगतो माझं असं चिंतन झालं किंवा कोणीतरी मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर इतकं सुंदरपणे आलं, म्हणजे ज्याचं चिंतन मी सुद्धा केलं नव्हतं ते उत्तर आलं तर मी सुद्धा चकित झालो की म्हणजे असं उत्तर कसं काय निघालं. तर ते बोलले आम्हाला उत्तर खूप आवडलं. म्हटलं हे सोक्तीचं उत्तर आहे बरं का, त्यांना स्पष्ट सांगितलं हे मला असं सुचलं, बाकी हे मी कुठे गुरूंकडनं ऐकलं नाही, शास्त्रात आलेलं नाही, हे मला वाटलं असं, हे सोक्तीचं आहे असं त्यांना स्पष्ट सांगितलं. म्हणजे या ठिकाणी ते देवाच्या नावावर आपण ते खपवायचं नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात बाई हा काही आपले बोलेल, स्वतःचं काही बोलणार नाही, हा यथीचेची बोलेल की. म्हणजे धर्मवार्तेमध्ये हा एक जो काही संदर्भ आहे तोही आम्हाला घ्यावा लागेल. आणि जिथे कुठे धर्मवार्ता झाली असेल त्याची धर्मचर्चा परस्परे मथन आपल्यामध्ये झालं पाहिजे. आमचे आचार्य भटोबास म्हणतात आता हे अपूर्व झाले म्हणजे यावर अजून चर्चा झाली, अजून विश्लेषण झालं, नाती नागाईसांनी अजून चिंतन केलं आणि अजून आम्हाला परत नव्याने हा विषय परत ऐकायला भेटला. म्हणजे नाती नागाईचं काही फक्त मुद्दे बोलत नसतील, पूर्ण धर्मवार्ता त्या ठिकाणी होत असेल आणि त्यांचे परत काही प्रश्न त्याच्यात निघत असतील. आणि मग भटोबास म्हणतात आता हा
जो काही ही जी काही धर्मवार्ता ही कशी झाली, अपूर्व झाली. म्हणजे खूप विश्लेषण याच्यामध्ये झालं, खूप उजळता याच्यामध्ये आली, त्याला म्हणतात अपूर्व. म्हणजे अपूर्व भेटकाळ म्हणजे काय, आपण भेटलो आणि भांडलो एकमेकांशी, अपूर्व भेटकाळ होईल का? ते अपूर्व भेटकाळ म्हणजे भेटलो, जेवलो बिवलो, चहा घेतला, ती अपूर्व भेटकाळ होईल का? नाही होणार. अपूर्व भेटलो आणि एकमेकांची निंदा केली, अपूर्व भेटकाळ नाही, काहीच उपयोग नाही त्या भेटकाळीचा, त्याच्यापेक्षा घरी बसा. अपूर्व भेटकाळ तीच आहे की ज्या भेटीमध्ये आपलं शास्त्र संवाद होईल, लीळेंची देवाणघेवाण होईल, ही अपूर्व भेटकाळ आहे. फाळुंके पालटी देतील म्हणजे काय, नुसतंच वस्त्र पालटत नाहीत ते. जेव्हा दोन आटन करणाऱ्या व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांना आपण चांगलं वस्त्र द्यावं, त्यांचं फाळुंके आपण घ्यायचं, फाटकं मळकं आपल्याकडील चांगलं त्यांना द्यायचं. हे नुसते फाळुंके म्हणजे कपड्याशी संबंधित नाही आहे, हे सर्वच बाबतीशी आहे, आचरणाशी पण आहे. एखाद्या वेळेस त्यांची चर्या काय आहे आपली त्याच्यापेक्षा हीन असेल तर त्या दिवशी त्यांच्या चर्येसारखं राहायचं, त्यांच्यानुसार ते जेवढ्या वेळेस मरणाला बसतात तेवढ्या वेळ बसायचं. त्यांचा आहार आपल्यापेक्षा कमी आहे, उत्तम आहार. इथे कर्मराटीमध्ये कसं आहे, ते चांगले जेवतात म्हणजे पोटभर जेवतात म्हणजे त्यांचा उत्तम आहार आहे. दैवराटीत उलट आहे, ते कमी जेवतात म्हणजे त्यांचा उत्तम आहार आहे, आणि जे जास्त जेवतात त्यांचं कनिष्ठ कनियस असा आहार, तर त्याच्यामध्ये ते मोडतात. उलट आहे सगळे. इथे कर्मराटीमध्ये जेवढं वय वाढलं तेवढी किंमत कमी होऊन जाते, दैवराटीत जेवढं वय वाढलं तेवढी त्यांची किंमत वाढत 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 जाते. असं फरक त्याच्यामध्ये येतो. आणि म्हणून इथे जे काही आपण बघतो आहोत की धर्मवार्तेमध्ये जेवढी अपूर्वता येईल तेवढं अपूर्वता आपल्याला आणता आली पाहिजे. आणि धर्मवार्ता करताना कुठल्याही प्रकारे राग द्वेष समोरच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ठेवता कामा नये, किंवा एक अंत पाहणे की यांना याचं उत्तर येतं का बघू बरं आपण, अशा प्रकारचाही भाग नसला पाहिजे. एकदा आपल्याला जर का उत्तर मिळालं तर ते उत्तर कोणी दिलेलं असतं, तुमच्या अधिकारानुरूप परमेश्वराने तुमच्यापर्यंत तो उत्तर पोहोचवलेला असतं यथार्थ. मग अशा वेळेला त्या ठिकाणी आपण परत त्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा 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 हे करायचं नाही. एकाने मला प्रश्न केला काय, त्याचं उत्तर मी आपलं दिलं, विश्लेषण हे दे ते दे प्रमाण दे वचनाने सगळं दिलं, आणि त्याच्यानंतर परत आम्ही एकदा परत भेटलो, माझ्यासोबत एक भिक्षुक होते, त्यांनी परत तोच प्रश्न त्या भिक्षुकांना विचारला माझ्यासोबत. अहो म्हटलं त्याची उत्तर भेटलं तुम्हाला, त्या दिवशी तर मी असं नाही की असंच मोकळं उत्तर दिलं, वचनांची आणि लीळांची प्रमाणं पण दिली नाही, यांच्याकडनं काही वेगळं भेटतं का? जेव्हा वचनाचं प्रमाण दिलं मग आता वेगळं उत्तर अजून कोणाचं भेटणार आहे? शोक्तीचं मिळू शकतं, शास्त्रोक्तीचं मिळू शकतं. म्हणजे काही प्रश्नांची उत्तर पक्की असतात. जसं आपण त्या दिवशी घेतलं, विकार म्हणावे कशाला, पदार्थ संबंधी किंवा अनुसार काय उल्लेख होते, अजून विकाराची वेगळी व्याख्या काय भेटणार आहे? आवड निवड हे विकारामध्ये येतं, आणि आपल्या मूळ स्थितीमध्ये बदल होणं याला विकार म्हणतो आपण. आता निरूपण आपण ऐकतोय म्हणजे एका स्थितीमध्ये आपण आहोत, आणि जर का कुठेतरी आवाज आला त्या आवाजाच्या दिशेने आपण बघणं म्हणजे याला विकार म्हणतात. मूळ स्थितीमध्ये बदल होणं हा महानुभाव शास्त्रातली व्याख्या विकाराची अशी परफेक्ट केलेली आहे. त्याला आता वेगळं उत्तर तुम्हाला काही भेटणार नाही. आणि ज्यामध्ये आपण अधिकारानुरूप बोलू शकतो त्यावर तुम्ही चर्चा करू शकता, मग त्याची उत्तरं तुम्हाला वेगवेगळी भेटू शकतात बरं का. जेवढी चांगली चर्चा होईल तेवढे उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये विविध उत्तरं भेटू शकतात. आणि म्हणून आमच्या वचनाचे, स्वामींनी सांगितल्या वचनाचे विविध अर्थ आपल्याला बघायला मिळतात, कारण की त्यावर तेवढं चिंतन होतं. म्हणजे असे काही उत्तर आहेत जे तुम्हाला एकाच्या ऐवजी अनेक मिळू शकतात, आणि काही उत्तर अशी आहेत की ते एकच उत्तर मिळेल, त्याचे अनेक उत्तरं भेटणार नाही. परमेश्वर किती आहेत? एकच आहेत. आता हा प्रश्न कोणाला जरी विचारला तर एकच उत्तर मिळेल की चैतन्य परमेश्वर तो देवश्री चक्रधर. म्हणजे इथे परमेश्वर एकच आहे, देवता 81 कोटी 1.25 लाख. हा प्रश्न कुठे जरी विचारला तरी एकच उत्तर त्याच्यातनं मिळणार आहे. आणि म्हणून भट्टोबास जे आहेत ते म्हणतात की चर्चा कशी अपूर्व झाली, येणे उभया लाभ झाला. उभया म्हणजे जे चर्चा करणारे आहेत
ते आणि जे ऐकणारे आहेत ते दोघंही, किंवा जे सांगणारे आहेत आणि जे बोलणारे आहेत, शास्त्र संदेह जो निर्माण करणारे जे आहेत, या दोघांनाही लाभ होतो. जसं की आता मी निरूपण करतो म्हणजे फक्त तुम्हालाच लाभ होतो अशातला भाग नाही, हा लाभ मला होत असतो. आणि आता तर मी अलीकडे एक सांगत असतो की धर्मासाठी, इतर गोष्टीसाठी स्वार्थी होऊ नका, पण धर्मासाठी स्वार्थी व्हा. स्वतःचा धर्म स्वतः वृद्धिंगत करायचा, स्वतःचा धर्म स्वतः वाढवायचा. आता मी जे निरूपण करतो हे सुद्धा मी माझ्या स्वार्थासाठी करतो. तुम्हाला हे मी सांगितलेलं कळतं की नाही कळतं मला माहिती आहे, पण माझं याच्यामुळे पुन्हा 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 उजळणी होते. आता ही स्मृती झालेली परत मी काय घेतली, माझी परत उजळणी त्याच्यामुळे झाली. तशा प्रकारे ज्यांनी त्यांनी आपल्या जबाबदारीने आपला धर्म जो आहे तो पुढे न्यायचा, आपल्यातला धर्म. अशा पद्धतीने या ठिकाणी आपली जी काही उजळता आहे, भटोबा सुद्धा म्हणतात की चर्चा केल्याने मला उजळता येते, तोच बंध घेऊन या ठिकाणी आपण बघतो आहोत की आपली उजळता होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तेच धर्मवार्तेच्या माध्यमातून होत असतं. मग या ठिकाणी ही चर्चा जी आहे ती नाती नागाईचा या धर्मवार्तेमध्ये निपुण होत्या आणि चांगल्या प्रकारे आपलं मत, शास्त्राचा बूज असला पाहिजे, शास्त्राचा उमट असला पाहिजे, हे सगळं असलं पाहिजे. मग आता ते उमट म्हणजे काय की असं बोलल्यानंतर ती गोष्ट लक्षात आली पाहिजे. शास्त्र लक्षात येत नसेल तर आपण शास्त्राला जन्म दिला नाही. मग तो जन्म तर दिला गेला नाही, पण या जन्माचं काय आता, तर या जन्मामध्ये तुम्हाला सकाळच्या स्मरणामध्ये एक ज्ञान देवाचं ब्रह्मविद्या मागायची आहे. स्मरण सेवन असे मागायचं, पण ज्ञानाचा अधिकार जो आमचा कमी आहे, कमकुवत आहे, तो आपल्याला देवाकडे ते ज्ञान जे आहे ते मागायचं आहे. ब्रह्मविद्या ज्ञान, यथार्थ ज्ञान जे आहे ते आम्हाला मागायचं नाही. तर ज्ञान तुम्हाला असं मिश्र स्वरूपामध्ये पण मिळू शकतं बरं, कोण काय सांगेल कोण सांगेल, परंतु आम्हाला देवाला विनंती करायची की आम्हाला यथार्थ आपल्या श्रीमुखीचंच ज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे. अशी विनंती आपण देवाकडे जर का केली तर या या देही आपला जो थोडासा अनधिकार असेल तो कदाचित नासून जाऊन योग्य अधिकार आपला तयार होऊ शकतो. त्यासाठी सन्निधानी आग्रह आणि असन्निधानी तळमळ, नुसतंच प्रेमासाठी नाही, ईश्वरदायक सगळ्याच गोष्टींसाठी आपण सन्निधानी असन्निधानी जे सांगितलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी तळमळ जी आहे, सगळ्याच अप्राप्ती जी भावायला सांगितलेली आहे ते अप्राप्ती भावून आपण आपल्या दैवराटीच्या अधिकाराचा जो स्तर आहे ना तो वाढवला पाहिजे. आपण सुरुवातीला तो अधिकार नसेल, तो लक्षात येतो. कधी लक्षात येतो? शास्त्र ऐकताना लक्षात येतो. एरवी ज्योतिष शिकल्यानंतर भूत भविष्य वर्तमान कळतं, पण जर का तुम्ही ब्रह्मविद्या भोगली, अभ्यासली, तर त्या ब्रह्मविद्येमुळे पण भूत भविष्य वर्तमान कळतं बरं का. पण ते ज्योतिषवालं नाही, ते आपल्याला आपलं भूत भविष्य वर्तमान कळतं की पूर्वी आपण काय केले, अनंत दृष्टी काय केलं हे आपल्याला लक्षात येतं. डोळ्यात पाणी येत नसेल म्हणजे वृक्षपणेच आयुष्य दिलेलं आतापर्यंत देवाला आपण. मग भूतकाळ झाला, भविष्य काळ म्हणजे पुढे, वर्तमान काळात आपण काय आहोत हे कळतं. आपल्या समोरचे काही लोक कसे आहेत ते कळतात आपल्याला, की ते तर सेवाभावी आहेत, सगळं करतात, शास्त्र त्यांचं चांगलं ना, आपलं काहीच नाही. म्हणजे वर्तमान काळातली आपली स्थिती आपल्याला कळते आणि भविष्य काळ आपला कसा असणार हे सुद्धा कळतं. जर का ही परिस्थिती आत्ता आहे, आपण म्हणतो ना काय मार्क मिळवतो काय माहिती, अभ्यास तर काहीच करत नाही. तो वर्तमान काळाच्या स्थितीहून तुम्ही भविष्य काळ कसा असेल ते तुम्ही बोलता. ते दुसऱ्यांविषयी बोलतो आपण, परंतु आपल्याला स्वतःविषयी बोलता आलं पाहिजे. ब्रह्मविद्या अभ्यासल्यानंतर आम्ही देवाला कसा जन्म दिला नाही दिला आणि कसा देत आहोत आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत धर्माविषयी हे स्वतःला आपल्याला कळत असतं. इत्यादी सखोल प्रमाणे तो अध्ययन झालं पाहिजे. धर्मवार्तेमध्ये कधीही दोषरूपी गोष्ट असेल, दोषाविषयी असेल, तर ते आपल्याकडे आपण बघावं की माझ्यामध्ये त्यातला कुठला दोष आहे. आणि गुणाच्या बाबतीत असल्यानंतर माझ्याकडे हा गुण आहे की नाही आहे
ते लक्षात घेतलं पाहिजे। आणि असा गुण कोणाकोणाकडे दिसतो आपल्याला, कोण कोण त्या त्या गुणांचे आहेत असं चिंतन केलं पाहिजे, तर ती धर्मवार्ता तुम्हाला फलद्रूप होते, उपयोगी पडते। आणि धर्मवार्ता करताना माझ्याकडे किती गुण आहेत आणि समोरच्यांकडे किती दोष आहेत हे जर का बघितलं आपण, की मग थोडंसं उलट प्रवास सुरू होऊन जात असतो। आणि म्हणून इथे आमच्या ज्या नाती नागाईस आहेत महेश्वर पंडितांच्या कन्या, तेही भटोवासा मागा सत्रसिंगी थोर वैराग्य केले। सत्रसिंगी या ठिकाणी म्हणजे नाशिक मध्ये हा भाग येतो। आता तिथे नपाळता आहे, पण त्या काळामध्ये तिथे नपाळता नव्हतं। तै तेथ देवता यात्रा नाही, कुणीतरी प्रश्न केलेला मागे, तिथं नपाळत आहे मग तिथे कसं काय राहिले ते, तर त्याचं उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे की तै म्हणजे त्यावेळेला तेथ देवता यात्रा नाही। काही ठिकाणं तुम्हाला असे बघायला मिळतात की ते आत्ता प्रसिद्ध झालेले आहेत नपाळत्याचे, आधी काहीच नव्हतं। तुम्ही म्हणता आमच्या लहानपणी काहीच नव्हतं तिथे, आत्ता एवढे लोक तिकडे यायला जायला लागलेत। तैसे तै तेथ देवता यात्रा नाही म्हणजे त्या देवतेची कुठली प्रसिद्धी पण नव्हती आणि यात्रा जत्रा काही भरत नव्हती। भिक्षा करिता लोकासी पुरुष की स्त्री ऐसे कळो आलेची नाही। इतकं सुंदर प्रकारे आचरण नाती नागाईसांनी केलेलं आहे। त्यांची जी वेशभूषा वगैरे अशा प्रकारची होती की ते स्त्री आहेत का पुरुष आहेत हे शेवटपर्यंत कोणालाही ओळखता आलं नाही, इतकं स्वतःला त्यांनी आच्छादून घेतलेलं आहे। म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जे काही देहाचं प्रदर्शन होतं ते प्रदर्शन इथे स्वामींनी जे सांगितलेलं आहे की वस्त्र कशा प्रकारे नेसलं पाहिजे स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी पण, त्याची जी काही पूर्णता कशी असली पाहिजे, वस्त्राच्या संदर्भातले वेगळे वचन आहेत आमच्या स्वामींचे। म्हणजे ते वस्त्र कशा प्रकारे परिधान करावे तर समोरच्यांना कुठल्याही प्रकारचा दोष आपल्या वस्त्र नेसण्यामुळे निर्माण नाही झाला पाहिजे, इतके वस्त्रांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे। आणि इथे नाती नागाईसांची वेशभूषा अशी आहे की ते स्त्री आहेत का पुरुष आहेत हे अजिबात त्यांनी ओळखू दिलं नाहीये। ऐसे केतले एका काळातयाची गती कुंठली, आणि इतकं जरट वैराग्य त्यांनी केलेलं आहे, कडक वैराग्य त्यांनी केलेलं आहे की एका विशिष्ट काळाने त्यांची गती कुंठली म्हणजे गती त्यांची कमी झालेली आहे, चालण्याची अटण्याची वगैरे। एका धोंडा शिन्नसळी खाली घालून लिहिले, आणि मग आता त्यांच्या लक्षात आलं की आता आपण देवदर्शनाला जाणार, म्हणजे आता आपण राहणार नाही या देहामध्ये। मग त्याच्या आधीच त्यांनी ती शिन्नस्थळी एका धोंड्याखाली त्यांनी ठेवली, दगडाखाली, आणि मग तेथ शिन्नस्थळी असे येत शिन्नस्थळी असे मग देह ठेविले, आणि तिथे लिहिलं त्यांनी येत शिन्नस्थळी असे, आणि मग देह ठेविले म्हणजे देह सोडून दिलेला आहे। मग केतुल्या एका दिसा कवीश्वरबास ऐकोनी तेथ गेले। मग किती एका दिवसांनी कवीश्वरबासांनी बघितलं की यांचं काहीच समाचार नाही नाती नागाईसांचा, म्हणजे आधे मध्ये कुठेतरी दिसले पाहिजे, काहीतरी बातमी आली पाहिजे, तर त्या अनुषंगाने काहीच त्यांची बातमी पोहोचली नाही। म्हणून ते स्वतःच त्या भागामध्ये ऐकोनी गेले, म्हणजे त्यांच्या कानावर ही गोष्ट आली नाती नागाईसांच्या बद्दल, आणि मग ते तेथ गेले म्हणजे त्या ठिकाणी गेले। एका गुरुवा ते पुसले, एका गुरुवाला त्यांनी विचारलं, तेने म्हटले येथ एकू होता येता जाता देखो परी दादुला की बाईल हे नेनो। त्यांनी विचारलं असं या वेशभूषेचं वगैरे कोणी काय होतं का, भिक्षा मागणारे वगैरे, असं जे जे काही त्यांना नाती नागाईसांची जी काही राहण्याची पद्धत होती त्यानुसार त्यांनी कवीश्वरबासांनी त्या गुरुवाला विचारलं असं कोणी होता का। त्यांनी सांगितलं येथ एकू होता, एकू होता म्हणजे स्त्री तर नव्हताच, पुरुष म्हणूनच त्यांनी आपली वेशभूषा ठेवलेली होती धर्मरक्षणार्थ। ते म्हणतात येता जाता देखो, भिक्षेला यायचे जायचे वगैरे असं आम्हाला कधी कधी ते दिसायचे। परी दादूला की बाईल हे नेनो, परंतु दादूला की बाईल हे मात्र काही माहिती नाही, कोणतरी होतं पण असं तुम्ही म्हणता तसंच। कवीश्वरबासी शोधिले, मग कुठे त्यांचं देह गेलं वगैरे सगळं शोधलं। आता ते देहही गेलं आणि त्याचा निक्षेपही त्या लोकांनी वगैरे केला असेल,
पण ते कुठे देह गेलं त्या ठिकाणी ते गेले आणि मग त्यांना काय पाहिजे होतं आता, विशेष त्यांच्याकडचा जो कुठे ठेवलेला असेल त्या शोधार्थ ते गेलेले आहेत. आता नाती नागाईसांना शोधायचं नाहीये, कारण ते कुठे गेलेले आहेत, देव दर्शनाला गेलेले. एवढं चांगलं आचरण त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्यांची काळजी नाही आहे. पण परंतु त्यांच्याकडे जे वंदन आहे, शिन्नस्थळी आसन शिन्नस्थळी, ते पाहण्यासाठी म्हणून ते गेले. आणि तिथे पाहिल्यानंतर तवते लिहिले देखिले, लिहिलेलं त्यांनी पाहिलं. मग शिन्नस्थळी काढली, त्या पाषाणाच्या खालून शिन्नस्थळीचं वंदन त्यांनी काढलं. आणि कवीश्वरवासा थोर दुःख भरले, आणि त्यांनी बघितले ही शिन्नस्थळी आहे आणि शिन्नस्थळी असं लिहिलेलं पण आहे, आणि ही शिन्नस्थळी नाती नागाईसांचीच आहे, दुसरं नाही कोणाची. आणि त्यांना ते बघून दुःख झालं. म्हणजे चांगली एक साध्वी, एक चर्चक, जिज्ञासक आणि आचरणवंत असलेली व्यक्ती, आणि भटोबासांची नात ती नंतर आहे. आता ती सध्या कोण आहे, एक आचरणवंत व्यक्ती आहे. म्हणजे भटोबासांची जरी नात आहे तरी ती असं नाही की माझ्या वडिलांनी भरपूर केलं आता आम्हाला काही करायची गरज नाही, तसं नाही आहे. इथे त्यांनी सुद्धा त्याच प्रकारचं आचरण जे आहे ते तेवढं केलेलं आहे. कवीश्वरवासाला थोर दुःख भरले, मग तेत तयावरी एक वाक्य केले. एक संस्कृत श्लोक जो आहे, कवीश्वरवास हे उत्तम संस्कृत कवी होते, त्यांनी त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं जे काव्य आहे ते काव्य त्यांनी किंवा 2 ओळी त्यांच्यावेळी संस्कृतमध्ये म्हटलेले आहेत, ते इथे आले आहेत त्या. तर अशा पद्धतीने नाती नागाईसा ज्या आहेत यांनी आपलं उत्तम प्रकारचं आचरण करून देह क्षेपलेला आहे. हा संदर्भ असा येतो थोडासा की आमचे स्वामी बीजे केल्यानंतर आचार्य भटोबासांनी गंगातीर वंदन केलेलं आहे, आणि ते करत असताना डोमेग्रामला आचार्य भटोबास आले. शिन्नस्थळीच्या इथे गेले, स्वामींचा भरपूरसा सहवास वगैरे त्या भागामध्ये आहे, आणि स्वामींची प्रसन्नता विशेष त्या ठिकाणी असायची. म्हणून आचार्य भटोबा जेव्हा गेले तेव्हा शिन्नस्थळीचं स्थान बघून त्यांना खूप भरून आलं. आणि त्या ठिकाणी त्यांची जी तळमळ वगैरे इतकी होती भटोबासांची की त्या तळमळीला अनुरूप आमच्या देवाने तिथे शक्तियुक्त स्वरूपाचं दर्शन त्यांना शिन्नस्थळीला दिलं, असं लिखाण एका ठिकाणी येतं, एका पाठामध्ये ते येतं. आणि ते भटोबासांना ते दर्शन झालं. यथा आमच्या महादाईसा बेलापूरची लीळा का आठवत होते, वज्रीची लीळा जर का बघितली आपण तर ते एक पाषाण आहे तो, आणि ते घासतायत आणि त्याला आकार देत आहेत. ती लीळा महादाईसा का आठवतात, असं काय त्या विशेष त्या लीळेमध्ये. तर असं म्हटलं जातं की महादाईसान त्या शक्तियुक्त स्वरूपाचं दर्शन दिल्या गेलं असं म्हटलं जातं बरं का. महादाईसा काय आठवत होत्या, ते स्वरूप आठवत होत्या, म्हणून शेवटपर्यंत ती लीळा आठवण्याचं कारण ते आहे. तसंच इथे भटोबासांना ते दर्शन शिन्नस्थळी या ठिकाणी स्वामींनी दिलेलं आहे, आणि ते भटोबासांनी ते डोळा भरून पाहिलेलं आहे, आणि त्यांनी ते नाती नागाईसांना सांगितलं. आमचे स्वामी सांगतात आपले रहस्य ते अनेका प्रती सांगू नका. तुम्हाला जे सूचित झाले तुम्ही सगळ्यांना विचारत बसता, आम्हाला असं सूचित झालं, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याचा प्रत्येक जण त्याचे वेगवेगळे अर्थ सांगतात बरं का. आमच्या ह्या ब्रह्मविद्या शास्त्रात सूचिताचा वेगळा कोर्स आमचा काही करून घेतलेला नाही बरं का. अशा प्रकारे सूचित असेल तर महाअर्थ आम्ही पण अंदाजे तुम्हाला बरं वाटावं म्हणून काहीतरी सांगत असतो. फक्त त्याच्यामध्ये ते देवाकडेच तुम्ही विधी करावा देवाचा, हा एक संदर्भ आम्ही ठेवतो, वचनाच्या बाहेर ते सांगत नाही. तर लक्षात घ्या की सूचित हे कुठल्या काळामध्ये होतं, कुठल्या वेळेस सूचिताचा, आणि नंतर सकाळनंतर ती सुविधा बंद होते का, सोलर लाईट सारखं आहे काय, ती उजेड झालं की लाईट बंद. माझं चिंतन असं आहे की 24 तास 12 महिने मरेपर्यंत आपल्याला सूचित होतं. तुम्ही जेही काही ईश्वर कार्य करता आणि त्यावेळेला तुम्हाला काहीही मनात नसताना एखादी गोष्ट सुचते की आपण असं करूया की ही आमकी वस्तू पण घेऊया सोबत. कोणी म्हणतं नको घ्यायला वगैरे, नाही आपण म्हणतो नाही घेऊया, सुचतं आपल्याला.
आणि नेमकी तिथे मग परमार्गात गेल्यानंतर तीच वस्तू ते मला, अरे बरं झालं बरं काही आणलं, आम्हाला पाहिजे होतं. मग त्यावेळी तुम्हाला कळतं हे मला वेळेवर सुचलं, आपल्याला नाही सुचलं, आपल्याला सूचित केल्या गेलं. कोण करतं सूचित? परमेश्वर करतात. अशा काही घटना होतात की त्या वेळेला आपल्याला त्या तारखा असतात की आपल्याला तिकडे जायचं असतं, पण आपण म्हणतो ठीक आहे, ठरलेलं असतं, पण वेळेवर सुचतं, आपण म्हणतो नाही, रद्द करतो आम्ही ते. आणि नेमके त्याच वेळेला आपल्या भागामध्ये कोणतरी अधिकरण मोठे येतात, मग आपण म्हणतो बघा आपण तिकडे जर का गेलो असतो ती अधिकरण भेट आपली टळली असती. हे सुचलं कसं? म्हणजे 24 तास 12 महिने आणि देह क्षेपतो आपण शेवटपर्यंत, तोपर्यंत परमेश्वर हे आपल्याला सुचवतात. आणि सूचित हे कधीही होऊ शकतं दिवसभरामध्ये सहजपणे. मी मागे एक सांगितलेलं होतं की आम्ही एका आश्रमात होतो आणि तिथून आम्हाला नाशिकला जायचंय, नाशिक जवळच तो आश्रम आहे. मग निघाल्यानंतर डावीकडनं आम्हाला ते जायचं होतं, परंतु काय झालं की ते दादांनी काय केलं की गाडी उजवीकडे घेतली. म्हटलं डावीकडनं जायचं होतं, म्हणे उजवीकडनंही जाता येतं, काय करायचं जाऊ दे, आता इकडून गाडी घेतली, इथूनच जाऊ आपण. तिथे पुढे गेल्यानंतर एक उपदेशी गाडीवरच भेटले, त्यांनी आम्हाला थांबवलं, दंडवत वगैरे त्यांनी केला. मला विचारलं कुठे असता? म्हटलं मी मुंबईला असतो. ते म्हणे अच्छा, आम्ही मुंबईच्या एका दादांचं निरूपण ऐकतो म्हणे. म्हटलं बरं, कोण दादा आहेत काय? म्हणे इतकं चांगलं सांगतात, आम्ही त्यांचंच ऐकतो वगैरे, असं ते बोलले वगैरे वगैरे. म्हटलं काय दादांचं नाव? ते म्हणे सागर दादा आहे. म्हटलं बरं बरं, चांगली गोष्ट ऐकत जा. मग ते आमचे स्नेही होते, त्यांनी सांगितलं हेच आहेत ते सागर दादा. म्हणजे त्या दिवशी त्यांची भेट व्हायची होती. मग मी त्यांना त्या ग्रस्तांनाच म्हटलो की आम्ही डावीकडनं न जाता उजवीकडनं का आलो, याचं उत्तर आत्ता मिळालं. म्हणजे आता ते माझं ऐकत होते म्हणूनच्या गोष्ट नाही आहे, परंतु त्यांना मला भेटायचं होतं, त्यांची इच्छा होती कधी भेट होईल, आणि ती भेट झाली. अशा प्रकारे अधिकरणांच्या बाबतीमध्ये पण होतं, कधी कधी आपल्याला तो संदर्भ माहीत नसतो, परंतु अचानक सुचतं की आपण या वाटेने जाऊ आणि त्या वाटेने त्या अधिकरणांची आपली भेट होते. असे उपलक्षणे कितीतरी घटना ज्या आहेत दिवसभरामध्ये आपल्याला सुचू शकतात, म्हणून ते सूचित आहे. भटोबासांना काय झालेलं आहे की जे त्यांना दर्शन झालं, त्यांना असं गहीवरून आलेलं आहे, भरून आलेलं आहे की देवाने बीजे केल्यानंतर देखील त्यांनी मला भेट दिली. म्हणजे देवाची कृपा दृष्टी लक्ष आपल्यावर अजूनही आहे. किती काळजी देवाने आपली करावी, म्हणून जे भरून आलेलं आहे, म्हणून त्यांनी नाती नागाईसांना सांगितलं बरं का हे. परंतु त्यांनी सांगताना हे म्हटलं की कवीश्वर बासांना तू हे सांगू नकोस, मी जे तुला सांगितलेलं आहे. परंतु काय झालं की एवढी मोठी घटना घडलेली आहे आणि नाती नागाईसांना माहिती आहे. कधी कधी फक्त आपल्यालाच माहिती असणं हे खूप दडपणाचं असतं बरं का. सगळे कोणाला इथे काय झालेलं माहिती नाही, फक्त मलाच माहिती एकट्याला, तर मला ते एवढं दडपण असतं, असं वाटतं कोणातरी सांगितल्याशिवाय ते बरं वाटणार नाही. असं होता होता आपण ते सगळ्यांना सांगतो. आणि कवीश्वर बासांना सांगू नका का, तर कवीश्वर बास हे चिकित्सक आहेत. एखाद्या वेळेस एखादी विद्वान व्यक्ती जेवढी विद्वान असते ती तेवढी चिकित्सक असते. तुम्ही म्हणाल की आम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालंय, ते मला खरं वाटणार नाही बरं का. म्हणजे एखादा भाविक व्यक्ती असेल, थोडा अज्ञान असेल, त्याला खरं वाटेल, ते सगळ्यांना सांगते ना दर्शन झालं बरं का. पण एखादा ज्ञानी किंवा चिकित्सक किंवा तरकड बुद्धीचा व्यक्ती असेल तर ते म्हणते पटवून घेणार नाही की असं कसं काय, देव कसं काय दर्शन, आणि तुम्ही घरी जाता दर्शन झाल्यानंतर पण. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन कसं आहे? अमोघ दर्शन. अमोघ म्हणजे काय? वाया जात नाही. दर्शन झालं तर त्याचा उपयोगच होतो. आणि दर्शन होऊन सुद्धा आपण घरीच आहोत म्हणजे असं तर्क लावला जातो बरं का ज्ञानियाकडनं वगैरे, सहजपणे. ते स्वाभाविकच आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं पण काही चुकत नाही तर्क करण्यात. मग कवीश्वर बासांनी तो तर्क केला की खरंच असं झालं का, की त्यांनाच आवाज झाला वगैरे येते. मग नाती नागाईसा म्हणतात की मला आचार्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सांगायचं नाही, तुम्हाला सांगितलं का नाही सांगायचं ते आत्ता कळा, की तुम्ही आचार्यांच्या शब्दावर, एरवी आपण कोणाच्याही शब्दावर संदेह व्यक्त करू शकतो, परंतु आचार्यांच्या बोलण्यावर आपण संदेह व्यक्तच नाही करता येत आपल्याला. कारण की हा येथीचेची बोलेल की म्हणजे शास्त्रा व्यतिरिक्त बोलणार नाहीत,
श्रीमुखी वेगळं बोलणार नाही आणि भट्टोबासांना खोटं बोलण्याचं काही दूरपर्यंत काहीच कारण नाही आहे. त्यांना जे दिसलं ते त्यांनी सांगितलं. अर्थातच बरं झालं त्यांनी नाती नागाईसांना सांगितलं म्हणून आमच्यापर्यंत तो संदर्भ पोहोचला. आणि नाती नागाईसांना एवढं दुःख झालं की मी आचार्यांचा शब्द मोडला, की त्यांनी सांगितलेलं होतं की सांगू नका म्हणून, तरी मी सांगितलं, त्यांचा शब्द मोडला आणि त्यांनी का नव्हतं सांगितलं त्याचं उत्तरही मिळालं. त्यांना भरपूर दुःख झालं आणि त्या याच्यामध्ये ते म्हणाले आता निघून जायचं लांब एकांकामध्ये आणि तिथे घडलेल्या या दोषाचं प्रायश्चित्तही करायचं आणि कडक कठीण आचार सुद्धा करायचा. अशा हेतूने या सत्रसंगी या ठिकाणी गेल्या आणि तिथे तो आचार जो आहे एकदम निर्वाणचर्या त्या ठिकाणी करून आपलं देह क्षेपलं. आणि म्हणून इथे कवीश्वर वासांना दुःख का होत आहे की कुठेतरी मी सुद्धा काहीतरी ते जे काही त्यांनी सांगितलं त्याबद्दल उत्तर देताना मी सुद्धा चुकलो असं त्यांना कुठेतरी त्यांनाही त्याची जाणीव असेल. तर असा हा संदर्भ या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आजच्या सत्रामध्ये 22 क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो आपण श्रवण चिंतन केलेला आहे. दंडवत